आज जाणार आहे हेलसिंकी मधलं चेरी ब्लॉसम फुलं बघूनच मला पण इच्छा झाली की म्हटलं इथे गार्डन आहे चेरी ब्लॉसम, तर ते बघायला जाणार आहे आज आम्ही। तर या सीझनचा तो फर्स्ट फेस्टिवल असेल इथल्या लोकांचा, तर म्हटलं बघूया फुलं कशी आहेत, छान आहेत का, गार्डन कसं आहे। आणि आज मी चक्क साडी पण घातलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते चेरी ब्लॉसमचं गार्डन। चलो ब्लॉसम बघायला आली आहे। तर ॲक्च्युली चेरी ब्लॉसम म्हणजे ना ही छोटी छोटी फुलं आहेत बघा, अशी एकदम पिंक कलरची आहेत आणि लाईट नंतर अजून थोडीशी लाईट लाईट होत जातात, नंतर व्हाईट अशी होतात। तर ही झाड आहे ना हेलसिंकीमध्ये एकाच जागेवर आहेत। तर जेव्हा वसंत येतो, स्प्रिंग येतो, तर तेव्हा इथे ही बघायला मिळतात एकाच ठिकाणी आणि लोक ते सेलिब्रेट करायला बघायला येतात आणि छान बघा पार्टी वगैरे करतात, घरून होममेड फूड आणतात किंवा इथे भरपूर स्टॉल पण आहेत, तिथे खरेदी करतात। तर या फुलांना आहे ना सकुरा असं म्हणतात। तर ही फुलं जनरली जपानमध्ये बघायला मिळतात। जपानमध्ये तर सर्रास आहेत, सगळीकडेच बघायला मिळतात जपानमध्ये, पण इथे आहेत तर ही छान। आणि ही 4-5 दिवसच असतात मोजून, जास्त दिवस नसतात, नंतर अजून थोडी फुलतील। काही ठिकाणी कळ्या आहेत, काही ठिकाणी थोडी फुललेली आहे। मस्त छान हवा सुटली आणि मागे तुम्हाला ना चेरी ब्लॉसमची फुलं दिसत असतील। आता ते अशी कळ्यांमधून थोडीशी फुलं उमलत आहेत, 2-3 दिवसात अजून पूर्ण उमलतील, नंतर त्यांचा कलर व्हाईट कलर होईल। तर ही जी चेरी ब्लॉसमची फुलं आहेत ना ही वर्षभरातून एकदाच येतात। तर हे झाडं वर्षभर बाकीचे तर एकदम सुकून गेलेले असतात। तर प्रकृतीचं किंवा नेचरचं किती वेगळं आहे बघा ना, वर्षभर थांबतात ते, फक्त 8 दिवस ते फुलं येऊन त्यांचा बहर छान रंग असा सगळीकडे पसरतो। तर तसं इतके पेशन्स लोकांमध्ये किंवा माणसांमध्ये आहेत का? जसं बायका एखादा सण येतो तेव्हा त्या नटतात, तयार होतात, तर त्यांना वेळ लागतो थोडं तयार होण्यासाठी, आपली संस्कृती जपण्यासाठी, साड्या घालणं, मेकअप, दागिने काय घालायचं असेल ते। तर ह्या नेचरप्रमाणेच आपल्या लोकांनी थोडासा आपल्या बायकांसाठी जरा पेशन्स दाखवला किंवा त्यांना वेळ दिला ना, तर सगळे ह्या नेचरप्रमाणे पण आपलं लाईफ असं छान फुललेलं होईल, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं?